नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे. माझे पद्मजा स्पीक या नावाचे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर मोटिवेशनल स्पीच, विशेषचे महत्त्व, तसेच ज्येष्ठांसाठी काही टिप्स, तरुणांसाठी व विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल व्हिडिओ असतात. तर आपल्याला हे व्हिडिओ आवडल्यास आपण त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे सोन्या चांदीचे वाढते दर. आता बघा की सोन्या चांदीचे दर हे इतके वाढलेले आहे की गुंतवणूकदाराचे आणि ग्राहकाच्या अगदी भुवया उंचावल्या जात आहेत. आणि ज्यांच्या घरामध्ये मंगलकार्य आहे असे वधूपिता आणि वधूचे नातेवाईकसुद्धा हे चिंताग्रस्त झालेले आहेत. आता काय की लग्न म्हटलं की हा आनंदाचा क्षण असतो आणि सोने चांदी खरेदी करणे हे संस्कृती व परंपरेचे प्रतीक आहे. पूर्वीच्या काळी मुलीच्या अंगावर सोनं का देत होते? कारण की सोनं हे स्त्रीधन आहे आणि स्त्रीधन हे तिच्या उपयोगात यावं, पुढे तिच्यावर कोणता वाईट प्रसंग आला तर हे सगळं तिला मिळावं, तिच्या उपयोगात यावं, तिच्या कुटुंबाला त्याचा उपयोग व्हावा, म्हणून त्याला स्त्रीधन असं म्हटलेलं आहे. पण सध्या सोन्याचे इतके चढते दर आहेत की त्यामुळे वधूपिता अगदी काळजी करत आहे. म्हणजे सोन्याचे दागिने करणे हे परवडणारं नाही आहे. आणि मग त्यावर बरेच वधूपितांनी पर्याय शोधलेला आहे की काही लोक भाडेतत्वावर दागिने आणून मुलीच्या अंगावर घालत आहे, तर काही लोकांनी त्याचं वजन कमी करून फक्त प्रतीक म्हणूनच ते दागिने वापरायचे असं ठरवलेलं आहे. काही तर एवढे चिंताग्रस्त आहेत की त्यांनी लग्नाची तारीख ही पुढे ढकललेली आहे. आणि बघा की आता आपल्या घरचं लग्न म्हटलं की मुलीची आई ही पैठणी घालणार आणि पैठणीवर सोन्याचेच दागिने चांगले दिसतात, त्याशिवाय त्याचा लूक येत नाही. आपण म्हणतो की त्याचं गेटअप येत नाही. आणि घरचं लग्न म्हटलं की सोन्याच्या दागिन्यांशिवाय त्यामध्ये मजाच येत नाही. आणि बरेच वेळा काय होतं की आता ह्या 4-5 वर्षामध्ये हे दर फार वाढलेले आहेत. समजा तुमच्या एखाद्या मोठ्या मुलीचं 3-4 वर्षापूर्वी लग्न झालं असेल आणि तुम्ही तिला इतकं तोळे सोनं दिलेलं आहे, पण आता दुसऱ्या मुलीलाही तुमचा संकल्प होता की तिलासुद्धा आपण एवढं देणार, पण आता एवढ्या या चढत्या दरामुळे तिला एवढं देणं हा तुमचा संकल्पसुद्धा म्हणजे पूर्ण होऊ शकत नाही. आणि दुसरं हे असतं की आपल्याला समजा तुम्ही लग्न झाल्यानंतर तुमच्या घरी सून आल्या, तर पहिली जी सून आहे तिला जास्त सोनं मिळालेलं असेल कारण तेव्हा रेट कमी होते. पण आता दुसरी जी सून येईल तर तिला कमी सोनं जर मिळालं तर तिलासुद्धा तिच्या सासरी टोमणे ऐकावे लागतात. अशीसुद्धा पाळी आता यायला लागलेली आहे. आणि लग्न म्हटलं की कसं की जे ठराविक असतं आवश्यक, म्हणजे मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्या, कानातले, वाडे, तोळे, तर हे सर्व जे आवश्यक आहे तेवढं जरी आपण करतो म्हटलं तरीही खूप खर्च लग्नामध्ये करावा लागतो. आणि दिवसेंदिवस हे सोन्याचे भाव हे वाढतच आहे. आणि आपण म्हणतो की हौसेला मोल नाही. मग लग्नानंतर नातवंड झाली की त्यालासुद्धा आपल्याला चांदीची वाटी आणि चमचा द्यायचा असतो. चांदीचे सुद्धा दर एवढे गगनाला भिडलेले आहेत की ते सुद्धा आता शक्य होणार नाही. अधिक महिना आला की जावयाला दान द्यायचं असतं, जावयाला चांदीची वाटी किंवा चांदीचा पेला द्यायचा आहे, तर ते सुद्धा आता अशक्य होईल असं वाटायला लागलेलं आहे. तर हे जे आहे कारण की आपण आता काय करू शकतो यावर, तर यावर आता डिजिटल गोल्ड किंवा मग काही असं इन्व्हेस्टमेंट प्लॅन असे सुद्धा आता त्यावर पर्याय त्यांनी घेतलेले आहे. पण खरं तर काय की काठपदराची साडी किंवा पैठणी म्हटलं किंवा वधू म्हटलं, नवरी म्हटलं की तिच्या अंगावर सोन्याचे दागिने असल्याशिवाय तिचा लूक हा व्यवस्थित येतच नाही. तसंच मुलीच्या आईचं आणि मुलाच्या आईचं सुद्धा असतं. त्यांनासुद्धा चांगलं घरचं लग्न म्हटलं की नटायचं थटायचं हे प्रत्येकाला हौसच असते. पण आता ह्या वाढत्या सोन्या चांदीच्या दरामुळे काय झालेलं आहे की आपल्या हौसेला आपल्याला मुरड घालावी लागत आहे. मी बरेच 2-3 महिलांना विचारलं ज्यांच्याकडे लग्न होतं, तर त्यांनी आता असं म्हटलं की आपल्याकडून जेवढं होत आहे तेवढंच करायचं.
म्हणजे नाही शक्य आहे तर मग कसं करायचं. पण शेवटी झालं ना, ती तडजोडच झाली ना. आणि यावर पर्याय काय आहे, तर पर्याय यावर कोणताच नाही आहे. जागतिक अर्थतज्ज्ञांच्या मते काय झालेलं आहे की शेअर बाजारातील म्हणजे ज्या हालचाली झालेल्या आहेत, तसंच ज्या घडामोडी जागतिक घडामोडी झालेल्या आहेत, यामुळे बरेच गुंतवणूकदारांचा, मोठ्या व्यापाऱ्यांचा हा सोन्या चांदी खरेदी करण्याकडे कल वाढलेला आहे. आणि मग बाकीचे जे आपल्यासारखे मध्यमवर्गीय लोक आहेत, तर आपल्याला त्याची झळ ही खूप पोहोचत आहे. दुसरं कारण हे आहे की डॉलरची किंमत ही वाढत आहे आणि दिवसेंदिवस रुपयाची किंमत ही कमी होत आहे. रुपयाची घसरण होत आहे आणि त्यामुळे त्याची ही झळसुद्धा आपल्याला पोहोचत आहे. पण शेवटी काय असतं की आपण म्हणतो की लग्न हे एकदाच होतं आणि लग्नामध्ये हौसमौज तर करायचीच असते आणि हौसेला मोल नसतं. तर मग अशा वेळेस वधू पिता हे मात्र चिंताग्रस्त झालेले आहेत. त्यांना न परवडणारी ही गोष्ट झालेली आहे. तरीही ते त्यांच्या ऐपतीप्रमाणे जे शक्य असेल तेवढं ते करत आहेत. जसं त्यांनी आधी खूप ठरवलेलं असेल की मला एवढं एवढं करायचं होतं, पण आता ते शक्य होत नाही. तर यावर काहीतरी आता वर आणि वधूलाच काहीतरी तोडगा काढावा लागेल किंवा वधू पिता वर पिता यांना तोडगा काढावा लागेल. मी तर म्हणते की सोन्याची देवाणघेवाण जर आपण बंदच केली तर तेही चांगलं दिसत नाही ना. बघा ना की आपण सोन्याचे दागिने घातलेच नाही तर असं वाटतं की मग काय लाईफमध्ये काही नाही आहे असंही वाटायला लागते कोणाकोणाला. म्हणजे त्यामुळे त्यांचा निरुत्साह होऊन जातो. नटण्याची मुरडण्याची जी हौस असते ती कमी होते. पण आता आपल्याला यावर पर्याय हा शोधावा लागेल आणि आपल्याला त्याची झळ पोहोचू नये म्हणून आपण जे आता म्हणजे डिजिटल गोल्ड वगैरे म्हणतो, तर असं सुद्धा प्लॅनिंग आपण आता करायला पाहिजे. पण एक मात्र खरंच झालेलं आहे आणि सर्वांचं मूड ऑफ होत आहे की ह्या वाढत्या सोन्या चांदीच्या दरामुळे वधू पिता हे मात्र चिंताग्रस्त झालेले आहेत. पण मग त्यांना आपण आनंदी कसं करणार, तर यावर आता काहीतरी तोडगा काढावा लागणार आहे आपल्याला आणि आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये काढणार आहोत. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.